तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 9व्या हप्त्याविषयी एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की आता भरपूर सारे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि शेतकरी बांधवांना 2000 रुपये हे आता मिळणार देखील आहेत। आता पीएम किसान योजनेचा देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला। शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येईल, परंतु असं काहीही झालेलं नाहीये। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। पीएम किसान योजनेचा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा झालेला असेल। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला। शेतकरी बांधवांना अशी प्रतीक्षा होती की नमोचा 9वा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच जमा होईल, परंतु शेतकरी बांधवांनो तसं झालं नाही। तुम्ही अनेक साऱ्या बातम्या देखील पाहिल्या होत्या की पीएमचा आणि नमोचा हप्ता एकत्रपणे जमा होईल, परंतु तसं झालेलं नव्हतं शेतकरी बांधवांनो। आणि सरकारने असं देखील स्पष्टपणे सांगितलं आहे, आम्ही पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमोचा हप्ता या ठिकाणी देणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे आमचा नमोचा हप्ता थोडासा लेट झाल्यामुळे शेतकरी बांधवांनो माफी देखील मागण्यामध्ये आलेली आहे। आता फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता आम्ही आजपासून सोडत आहोत, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे आता नेमकी कोणती पात्र शेतकरी बांधव यामध्ये असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे, हे सविस्तर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्कीच पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता आजपासून जमा होणार आहे आणि कोणते जिल्हे यासाठी पात्र करण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर हा लाभ दिला जाणार आहे, हे आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून मोबाईल हातामध्ये धरून शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। तर आता बघा, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला दर वर्षाला पीएम किसान योजनेचे 12,000 रुपये मिळतात, म्हणजेच की 3,000 रुपयांचा एक हप्ता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते दिला जातो। त्याच प्रणालीद्वारे तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दर वर्षाला 6,000 रुपये या ठिकाणी जमा होतात। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो एकूण तुमच्या खात्यावरती पीएम किसान मिळून आणि नमो शेतकरी योजना मिळून 2 हप्त्यांचे या ठिकाणी 12,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होत असतात। म्हणजेच की दुई हप्त्यांचे तुम्हाला 3 हप्ते वर्षाला दिले जातात आणि असे एकूण 6,000 रुपये एका योजनांचे आणि 2 योजनांचे 12,000 रुपये असे एकूण तुमच्या खात्यावरती 12,000 रुपये वर्षाला दिले जातात। आता राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती सुरू केलेली आहे आणि आम्ही नमो शेतकरी योजना म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील देतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्त्याचा लाभ मिळतो का? नसेल मिळत तर तुम्ही यासाठी पात्र नसणार आहेत, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे। आणि जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल, मागील हप्ते नमोचे मिळालेले असतील तर तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का पीएमचा देखील हप्ता मिळत असेल तर तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता आपण जाणून घेणार आहोत की कोणती कामे केल्यानंतर तुम्हाला नमोचा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर जमा होईल आणि त्याचपूर्वी सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण आता लगेच पुढे शेतकरी बांधवांनो 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। ती जर का कामे शेतकरी बांधवांनो तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे ती कामे जर का तुमची पूर्ण नसतील तर लवकरात लवकर पूर्ण करा। तर आता बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पूर्ण पाहिजे। होय शेतकरी बांधवांनो, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन जर का तुमचं पूर्ण असेल तर तुम्हाला नक्कीच नमोच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर तुमचं फार्मर आयडी कार्ड सुद्धा असणे अतिशय गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, अनेक शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही। होय शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधव असे आहेत त्यांच्याकडे
ज्यांच्याकडे फार्मर ID कार्ड नाही त्यामुळे सुद्धा ते वंचित राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा लवकरात लवकर काढून घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड आहे असे शेतकरी बांधव नमोच्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई-KYC जे शेतकरी बांधव करणार नाही त्यांना हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। होय शेतकरी बांधवांनो, याचं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला सांगतो। PM किसान योजनेचा मागल्या आठवड्यामध्येच म्हणजेच की 23वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे आणि अनेक शेतकरी बांधव कमेंट करत होते की PM किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा झाला नाही, आमच्या खात्यावरती PMचा हप्ता नेमकी कधी जमा होणार, अशा अनेक शेतकरी बांधवांच्या कमेंट मी वाचलेल्या आहेत। परंतु त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PMचा हप्ता का जमा झाला नव्हता हे मी तुम्हाला आता सांगतो। त्यांची ई-KYC अपूर्ण होती किंवा त्यांनी ई-KYC केलेली होती परंतु ती ई-KYC म्हणजेच की समृद्धमध्ये धरलेलीच नव्हती। होय शेतकरी बांधवांनो, म्हणजे की ती ई-KYC झालेलीच नव्हती, त्यामुळे सुद्धा बरेच शेतकरी बांधव वंचित राहिले होते। परंतु त्यांनी ई-KYC केल्यानंतर त्यांच्या म्हणजेच की खात्यावरती हप्ता जमा झालेला आहे। त्यामुळे आता तुमचा हप्ता नमोचा वंचित राहू नये त्याकरिता कुठे अडकावा नाही। तुम्हाला देखील असं वाटत असेल की डायरेक्ट आमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा व्हावा, त्यामुळे तुमची ई-KYC पूर्ण आहे का नाही हे एकदा तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथं काम म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम असणार आहे। शेतकरी बांधवांनो, हे काम नेमकी महत्त्वाचं का असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला तर माहितीच आहे की DBTच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती कोणत्याही योजनांचे पैसे जमा होतात। होय शेतकरी बांधवांनो, DBTच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती कोणत्याही योजनांचे पैसे जमा होतात आणि त्यामध्येच आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील DBTच्या अंतर्गत पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजेच की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसणार आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही। कारण की का हप्ता जमा होणार नाही हे देखील आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। बघा, DBTच्या अंतर्गत जर का हप्ता वितरित केला तर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असलं तरच तुमच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा भाग जाणून घेणार आहोत की कोणत्या म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो पुढे 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे तीच मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे। त्यामुळे आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे गडचिरोली जिल्ह्यामधील जर का शेतकरी असाल, गडचिरोलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर गोंदिया हिंगोली मधील जर शेतकरी असाल, गोंदिया हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा PM किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर अकोला मधील जर का शेतकरी असाल, अहमदनगर अकोलामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर बीड बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर लातूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, PMचा 23वा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल, तुमची ई-KYC पूर्ण असेल, आधार बँक खात्याशी पूर्ण असेल, फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव जालना या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा वाशिम या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर परभणी या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता या ठिकाणी आजपासूनच वितरित करण्याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।